राजू, आज मंत्रालयामध्ये बिबट्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे. तुम्ही कालपासून उपोषणाला बसलेला आहात आणि या पिंजऱ्यामध्ये आंदोलन करत आहात, तर तुमची भूमिका आत्ता काय आहे? आपली कालच्या सारखीच भूमिका आहे. मंत्रालयात जोपर्यंत ठोस काही निर्णय होत नाही, कायमस्वरूपी बिबटमुक्त आमचा भाग आहे तो होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. तुम्ही नारायणगावच्या एस.टी. स्टँडमध्ये आंदोलनाला बसलेला आहात, आज दिवसभर इथंच बसणार आहात? नाही, आता आम्ही थोड्या वेळाने पिंपरखेडला जाणार आहे. कारण आता जे मनसरला आंदोलन चालू होतं तिथले सगळे आंदोलक आता पिंपरखेडला त्या ठिकाणी जो लहान मुलगा आपल्यातून निघून गेला होता बिबट्याच्या हल्ल्यात, तिथं मैतीला गेलेला आहे. आता हा पिंजऱ्यासकट आम्ही आता पिंपरखेडला त्या आंदोलनात एकत्र होणार आहोत. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे दोघंही या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, आता बैठकीला तसं त्यांनी जायलाच पाहिजे होतं. बैठकीला जाऊन त्यांनी मंत्र्यांना सुद्धा त्यांनी इथं घेऊन यायला पाहिजे होतं. पण आता बघू, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय, त्यांनी काय केले बघूया काय होते. आजच्या दिवसभरात कळेल. आता कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत पिंपरखेडला. बघू आता. राज्य शासनाकडून आजच्या बैठकीनंतर तुमची काय अपेक्षा आहे? कोणते निर्णय व्हायला पाहिजेत? नाही, बिबट्या शेड्यूल 1 म्हणून 2मध्ये घालावा. इथं केंद्राचा विषय, परंतु तो प्रस्ताव तरी वर गेला पाहिजे आणि दिसेल तिथं शूट अँड साईड. हे दोन्ही प्रस्ताव ऑलरेडी गेलेले आहेत केंद्राकडं, मात्र केंद्राकडून त्यावर पाऊल उचलली जात नाही. नाही, आता जसं मराठा आरक्षणाचा विषय होता, कसा होता, त्यांनी राज्य सरकारने केलंच ना, काही होईना काहीतरी पेपर रंगवलाच ना, तसा रंगवा आता बिबट्याच्या वेळेस. त्यांनी केंद्रात जरी मराठा आरक्षणाचा विषय हातात होता त्यांच्या, परंतु राज्यांनी काहीतरी हस्तक्षेप करून काहीतरी केलंच ना, तसंच बिबट्याचं करा. ते तर म्हणजे माणसातला संघर्ष होता. हा तर प्राणी आणि माणसातला आहे, बिबट्या आणि माणसाला ना. हा बिबट्या आता दहशतवादी झालेला आहे, दहशत माजवलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये. रात्री पिंपरखेड या ठिकाणी जेथे रोहनवरती हल्ला बिबट्याने केला होता त्या ठिकाणी बिबट्या सापडलेला आहे पिंजऱ्यामध्ये. तेथील लोकांची आग्रही मागणी आहे की या बिबट्याला इथेच ठार मारा, मात्र वन विभाग त्याला परवानगी देत नाही. परवानगीची काय, ते लोक मारतील त्याला. परवानगीची वाट नाही बघणार आता लोक. बिबट्या मारू ठीक आहे, आता सापडला असेल, पण त्यांनी त्यावेळेसच संपवायला पाहिजे बिबट्या गपचित. मी तर आता तुमच्या व्हिडिओवर डायरेक्ट सांगतो. आता आम्ही काय करणार आहे, बिबट्या दिसेल तिथं मारून टाकणार आहे. किती केसेस होऊ द्या, काय होऊ द्या, पर्याय नाही आमच्याकडे ना. आता कायदा हातात घ्यायची वेळ, पर्याय नाही ना. आता पर्याय काय करणार? तर मग आता जर कायदा नाही हातात घेतात तर आमची आमच्या लोकांना नुकसान होते. लोक मारली जातात, तालुका भयभीत झाला आहे, आमच्या लहान मुलांचं बालपण हरवलं आहे. किती वाईट परिस्थिती आज बिबट्यात. आपण बघतो जम्मू काश्मीरला एखादा दहशतवादी जर आतंक माजवीत असेल तर त्याला आपण गोळ्या घालतोच ना. तसं इथं पण आपल्या तालुक्यात बिबट्याने किती दहशत माजवलेली आहे, त्याला कधी गोळ्या घालायचं? आपण घातल्याच पाहिजे ना.